वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्यवार्ता न्यूज. जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. साल्या मेहुण्याचे मृत्यू, पोलीस चक्रावले. मेहुण्याचा वडगाव कोल्हाटीच्या तळ्यात मृतदेह आढळला. साल्याने गादिया विहार जवळ रेल्वे समोर आत्महत्या केली. साले मेहुणे वडगाव कोल्हाटी जवळीलच तळ्यात मासे पकडण्यासाठी शुक्रवार 3 एप्रिल सायंकाळी गेले. मात्र रात्री उशिरापर्यंत ते परतले नाहीत. आज 4 एप्रिलला मेहुण्याचा मृतदेह तलावात मिळून आला, तर साल्याचा मृतदेह जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गादिया विहार परिसरातील रेल्वे पटरीजवळ मिळून आला. त्याने कुटुंबियांना कॉल करून आत्महत्या करत असल्याचे सांगत रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. यामुळे या दोन्ही मृत्यूंचे गौडबंगाल निर्माण झाले असून गूढ उकलण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सिद्धार्थ शिवाजी देवेकर वय 35 राहणार सीतानगर वडगाव कोल्हाटी व त्यांचा साला विनोद लक्ष्मण जाधव वय 24 राहणार साठेनगर वाळूज हे दोघे शुक्रवारी 3 एप्रिल सायंकाळी वडगाव कोल्हाटी जवळील तळ्यात मासेमारीसाठी गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतले नव्हते. त्यामुळे कुटुंबियांनी शोध मोहीम सुरू केली. आज 4 एप्रिलला सकाळी कुटुंबियांनी तळ्याच्या काठावर सिद्धार्थ यांचे कपडे व दुचाकी आढळल्याने वाळूज MIDC पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस आणि पद्मपुरा अग्निशमन दल घटनास्थळी धावले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तळ्यात उतरून दोघांचा शोध सुरू केला. काही वेळातच सिद्धार्थ देवेकर यांचा मृतदेह मिळून आला. विनोद जाधव यांचा मृतदेह मिळून आला नाही. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली की विनोद जाधव यांचा मृतदेह गादिया विहार परिसरातील रेल्वे पटरीजवळ जवाहर नगर पोलिसांना मिळून आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार विनोदने रेल्वे समोर उडी घेतली. यात त्याच्या डोक्याला मार लागला. नागरिकांनी कळवल्यावर पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन विनोदला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्याने आत्महत्येपूर्वी त्याचा लहान भाऊ वैभवला फोन करून वडिलांचा सांभाळ करण्याची विनंती करून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आले नसल्याचे पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार विनोद जाधव हा सराईत गुन्हेगार होता. सूर्यवार्ता न्यूज, प्रकाश सातपुते, वाळूज महानगर, छत्रपती संभाजीनगर.